मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी ठरवून विकलं आणि इव्हेंट उभा केला, त्यामुळेच विशाल पाटील खासदार झाले। आता परिस्थिती वेगळी आहे। आपण समतो की काय या भीतीपोटी हे तिघे एकत्र आले असल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। ते पुढे म्हणाले, विश्वजित आणि विशाल यांना जादा नॉलेज नाही। जयंत पाटील यांच्यासोबत राहून त्यांनी काय सिद्ध केलं, काय साध्य केलं? मी मराठा विरोधी आहे हे तुम्ही उठवता, मग गरीब मराठा जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला नाही का, असा सवाल उपस्थित करत विश्वजितची इच्छा आहे का विशाल पाटील खासदार व्हावा? विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत इव्हेंट केला, पण त्यांना माहीत होतं दुसऱ्याला तिकीट विकलं। मग विश्वजित आणि जयंत पाटील यांनी मिळून लोकसभेत इव्हेंट केल्याचा टोला त्यांनी लगावलाय। सांगलीत माध्यमांशी बोलत असताना जयंत, विश्वजित आणि विशाल पाटलांवर त्यांनी यावेळी टीका केली आहे। बघून आता घोडं मैदान लांब नाही। विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितना स्वतःचं इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का? बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे। विशाल, त्यांना माहीत होतं याची तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहीत होतं सगळ्यांना। ह्या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितनं आणि जयंत पाटलांनी। परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय, पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली, हा ऐकायलाच तयार नाही। विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहीत होतं, ना हे जयंत पाटलांना माहीत होतं। विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली, तेव्हा काय ते बरोबर नव्हते। त्यांना तर नाईलाज झाला की आता शरीरांतर बरोबर राहायचं। त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढं मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात। आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच। नाही, मी काय म्हणत, मी असले धंदेच करत नाही। आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही, आमचं जे असेल ते ओपनच आहे। आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही। की ते मजा यायला लागल्या जिल्ह्यातल्या लोकांना, हे कसे एकत्र झालेले आहेत, म्हणजे अत्यंत नाईलाज असतो ते एकत्र आलेत, म्हणजे आता पर्याय नाही। आता आपण संपतोय की काय, भीतीपोटी एकत्र आलेले आहेत। ते काही कुठल्या विचारानं चांगल्या मनाने एकत्रित आले नाहीत। खाजगी ते काय बोलतात तुम्हाला माहीत आहे एकमेकाविषयी, खाजगी ते एकमेकाविषयी। खरं तर विश्वजित आणि विशालला राजकारणामधली म्हणजे त्यांची, म्हणजे आता मी बोलणार नाही, पण त्यांना एवढं काय नॉलेज आहे असं वाटत नाही। जयंतरावच्या सोबत जाऊन तुम्ही काय मिळवलं? जयंतरावची बहीण आदेश केली, विश्वजितनं भाचा आदेश केला, कुठं आहे? काय पॉलिसी आहे तुमची सांगा ना? मराठा नव्हते का तुम्हाला ओपन करायचं होतं, तर झेडपी सदस्य मराठा निवडून आले नाहीत का? गोपीचंद पडळकर मराठा समाजाच्या विरोधात आहे असं भडकवत आहे तुम्ही खाजगीत, माझ्यापर्यंत येतेच ना सगळं। बरं ठीक आहे, तुम्ही माझ्याविषयी अफवा उठवत आहे, मग गरीब मराठा सदस्य कुणी नव्हता का महिला की ज्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करता आलं असतं? गरीब एखादा मराठा समाजाचा झेडपी सदस्य नव्हता का ज्याला उपाध्यक्ष करता आलं असतं? काय तुम्ही केलं आहे नवीन? त्यामुळे हे सगळे भीतीपोटी एकत्रित आलेले आहेत। आता आपण वाचणारच नाही, पण ते कसं जरी झालं तर ते वाचणारच नाहीत। आता सदाभाऊ इतके मागं लागले हात धुवून, आठवड्यातून 2 वेळा ते मुंबईला जात आहेत जिल्हा बँकेच्या संदर्भात।